स्टॅटिस्टिक्स या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 54 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर विथ इक्वल डिफरन्स बिटवीन देम इज द मिडल नंबर. द ॲव्हरेज ऑफ 4 नंबर्स with difference to between them is the average of their middle two numbers. Example number 1. The daily rainfall for each day of a week in a certain city is given in millimeters. Find the average rainfall during the week. Average is equal to total rain divided by total numbers of days. एका आठवड्यामध्ये पडलेला पाऊस या ठिकाणी मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. फर्स्ट डेचा रेनफॉल आहे 9 मिलीमीटर, सेकंड डेचा रेनफॉल आहे 11 मिलीमीटर, थर्ड डेचा रेनफॉल आहे 8 मिलीमीटर, फोर्थ डेचा 20 मिलीमीटर, फिफ्थ डेचा रेनफॉल आहे 10 मिलीमीटर, सिक्स्थ डेचा रेनफॉल आहे 16 मिलीमीटर आणि सेवन्थ डेचा रेनफॉल आहे 12 मिलीमीटर. असं 7 दिवसाचं रेनफॉल या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी 7 त्याला डिवाइड करणार आहे. टोटल नंबर ऑफ डेज. 7 डेचं जे रेनफॉल आहे त्याची ॲडिशन येते 86 आणि त्याला 7 डेजनं डिवाइड करायचं आहे. 86ला 7ने डिवाइड केलं की या ठिकाणी त्याचा आन्सर येईल 12.2857. परंतु आपल्याला 2 डेसिमलपर्यंतच याचा आन्सर लिहायचा आहे. 8 या डिजिट नंतर 5 हा डिजिट येतो. पुढील डिजिट जर 4 पेक्षा मोठा असेल, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारचा जर डिजिट असेल तर हा जो पॉईंट नंतरचा येणारा सेकंड डिजिट आहे तो आपण 1ने वाढवणार आहोत. म्हणजेच 12.29 मिलीमीटर असा ॲव्हरेज या ठिकाणी येईल. द ॲव्हरेज रेनफॉल इज 12.29 millimeter. During the annual function of a school, a woman self-help group had set up a snack stall. Their sales every hour were worth 960 rupees, 830 rupees, 945 rupees, 800 rupees, 847 rupees and 970 rupees respectively. What was the average of the hourly sales? प्रत्येक तासाला जेवढी विक्री करण्यात आली त्याची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल सेल डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ अवर्स. पहिल्या तासाला 960 रुपयाची विक्री झालेली आहे. सेकंड अवरला 830 रुपीजची विक्री झालेली आहे. तिसऱ्या तासाला 945 रुपीजची सेल झालेली आहे. त्यानंतर पुढे 800 रुपीज, नेक्स्ट 847 रुपीज, 970 रुपीज अशी टोटल या ठिकाणी 6 तासाला झालेली विक्री जी आहे ती दिलेली आहे. म्हणून आपण इथे 6ने डिवाइड करणार आहे. टोटल नंबर्स ऑफ अवर्स इज 6. या ठिकाणी प्रत्येक तासाला जी विक्री झाली त्याची ॲडिशन येते 5352 रुपीज डिवाइड बाय 6. 6ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल, म्हणजेच ॲव्हरेज मिळणार आहे 892 रुपीज. द ॲव्हरेज सेल वॉज 892 पर अवर. थर्ड एक्झाम्पल. द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भा इन 5 years इज गिवन बिलो. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years? 5 वर्षामध्ये प्रत्येकी मिलीमीटरमध्ये पडलेला पाऊस या ठिकाणी दिलेला आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल रेन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ इयर. पहिल्या वर्षी पडलेला पाऊस आहे 900 मिलीमीटर, दुसऱ्या वर्षी पडलेला पाऊस आहे 650 मिलीमीटर, थर्ड इयरला पडलेला पाऊस आहे 450 मिलीमीटर, फोर्थ इयरला पडलेला पाऊस आहे 733 मिलीमीटर अँड फिफ्थ इयरला पडलेला पाऊस आहे 400 मिलीमीटर. या ठिकाणी टोटल 5 वर्षाचा पडलेला पाऊस दिलेला आहे आणि म्हणून त्याला आपण 5ने डिवाइड करणार आहे. 3133 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 626.6. द ॲव्हरेज रेनफॉल इज 626.6 millimeter. A farmer bought some snack of animal feed. The weight of the sack are given below in kilograms.
व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. एका शेतकऱ्याने ॲनिमल फीडच्या ज्या सॅक्स घेतलेल्या आहेत त्या सॅक्सचं प्रत्येकी वेट जे आहे ते वेट या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल सॅक्स होत्या 8 आणि त्या 8 सॅक्समध्ये प्रत्येकी असलेलं जे ॲनिमल फीड आहे त्याचं वेट या ठिकाणी आहे 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8 असं या ठिकाणी प्रत्येक सॅक्सचं वेट दिलेलं आहे. टोटल सॅक्स आहेत 8 म्हणून याची ॲडिशन करून त्याला 8 ने डिवाइड करायचं आहे. सर्व सॅक्सचं जे वेट आहे त्याची ॲडिशन येते 395.2 आणि त्याला 8 ने डिवाइड करायचं आहे. 8 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज मिळतो 49.4. द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स इज 49.4 किलोग्रॅम.